आणि ज्याला पाहुणा म्हणून पाहता येतं आपल्या कवितेकडे, तोच शब्दांचे आणि अर्थाचे व्यूह रचू शकतो. व्यूह. स्तब्ध झाला वात वारा वलय शांत सरोवरी. स्तब्ध झाला वात वारा वलय शांत सरोवरी. डोलतेना झाड फांदी पाखरे क्षण बावरी. दूर क्षितिजे मोकळी, दूर क्षितिजे मोकळी, आकाश जाणीव पोकळी. दूर क्षितिजे मोकळी, आकाश जाणीव पोकळी. आड पडदा मेघ, आड पडदा मेघ, सारे झाकलेले अंबरी. दूर क्षितिजे मोकळी, आकाश जाणीव पोकळी. आड पडदा मेघ, सारे झाकलेले अंबरी. अंतरी कल्लोळ अवघा, अंतरी कल्लोळ अवघा, वेदना घन सावरी. कोंडलेला श्वास गुदमर काळ झाला पोखरी. गोठली आभाळ माया, गोठली आभाळ माया, हरवले काहीतरी. गोठली आभाळ माया, हरवले काहीतरी. दाटली नीरव अशांती, स्थिर भासे भिंगरी. आवरे ना सावरे, आवरे ना सावरे, कोमेजली वाटे कळी. आवरे ना सावरे, कोमेजली वाटे कळी. पण तरीही जाग ओली, स्वप्न नयनी कोवळी. चालतो ही वाट हिरवी, पाय परी काट्यांवरी. चालतो ही वाट हिरवी, पाय परी काट्यांवरी. आकळेना व्यूह, आकळेना व्यूह, अभिमन्यू उभा मी संगरी. अभिमन्यू उभा मी संगरी. आवरे ना सावरे, कोमेजली वाटे कळी. कविता लिहून झाल्यानंतरची ही सगळी अवस्था आहे असं मला वाटतं. जगणं जगून झाल्यावरची तर असेल, म्हणजे ती तशी दिसतेच आहे आपल्याला, कविता सांगतेच ते आपल्याला. पण ज्यावेळी एखादी कला आपल्याकडून प्रसूत होते आणि आपण तिच्यापासून बाजूला होतो, त्यावेळी मागच्या कवितेत जो पाहुणे हा संदर्भ आलाय, त्या पाहुण्यांच्या डोळ्यांनी ज्यावेळी आपण त्या कलाकृतीकडे पाहतो, त्यावेळी आपल्याला काय दिसतं, तर त्यावेळी आपल्याला हे दिसतं, व्यूह दिसतात. ते कसले व्यूह असतात, तर ते असतात आवरे ना सावरे, कोमेजली वाटे कळी, पण तरीही जाग ओली, स्वप्न नयनी कोवळी. कविता लिहून झालंय, चित्र काढून झालं, डिझाईन काढून झालं की आपल्याला असं वाटतं, हुश वाटतं. जे सारखं आतून त्रास देत होतं ते एकदाच उतरलं कागदावर. पण ते उतरलं म्हणजे संपलं नव्हे. ते उतरलं म्हणजे काय, तर ते उतरलं म्हणजे पण तरीही जाग ओली, स्वप्न नयनी कोवळी. तुम्हाला पुन्हा नवे स्वप्न हाकारा देण्यासाठी तुम्ही ती आतली जागा मोकळी करून दिलेली असते. इतकं त्याचं सोपं उत्तर आहे. कविता लिहिणं म्हणजे काय, तर नव्या कवितांना जन्माला जागा मिळावी म्हणून आतली जागा सतत 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 रिकामी करत राहणं. कीबोर्डवर डिलीट नावाचं बटन असतं. मला कायम वाटतं ते डिलीट नावाचं जे बटन आहे ना, ते तुमच्या माझ्या आयुष्यात आपल्या हाताशी असलं पाहिजे. कुणी काहीही म्हणो ते पटकन दाबायचं. मग त्यानं कौतुक केलं तरी दाबायचं आणि त्यानं शिव्यांचे हार घातले तरी दाबायचं. कारण ते बटन दाबल्याशिवाय तुम्हाला आकळेना व्यूह, अभिमन्यू उभा मी संगरी हे कळणारच नाही. आपण काय करत राहतो, कवितेच्या बाबतीत काय करत राहतो, कोण कसं म्हणेल. म्हणजे कविता कुणी वाईट ठरवली माहिती अलीकडच्या काळात, यांना गृहीत धरू नका त्याच्यात. कविता कुणी वाईट केली, कवीनं केली. दिसला माणूस की वाच कविता, दिसला माणूस की वाच कविता. त्याला खाली बसवायचं आणि वाचून दाखवायची कविता. त्यानं काय झालं माहितीये का, कवी दिसला की लोक रस्ते बदलायला लागले की नको ही पिढा. पिढा हाच शब्द आहे. आणि ते रस्ते बदलायला लागले. त्यानं झालं काय, कविता हलकी झाली.
कविता ही जड वस्तू आहे, ती चर अचर आहे असं आम्ही तुम्हाला आधीच सांगितलंय. आणि ती जर चर अचर असेल तर मग तुम्ही तिला हलकी करू नका. कवीनं कवितेचा आब राखला पाहिजे. आपल्या कलेचा आब आपणच राखला पाहिजे. आब राखणं म्हणजे अभिमान असणं नव्हे. हा म्हणजे ही जी बारीक सीमारेषा आहे ना, मी कवी आहे असं काहीतरी मला एक शिंग आहे असं नाही. मी कवी आहे, मला काहीतरी पलीकडचं दिसतं ते मी चित्रित करण्याचा प्रयत्न करतो, इतकीच ती भावना आहे. पण मी कवी आहे असं म्हणून जी काय वर्तुळ वलय स्वतःभोवती गुंडाळून घेणारी लोक आसपास दिसतात ना, ती पाहिली की त्यांना सांगावंसं वाटतं, आवरे ना सावरे कोमेजली वाटेकळी, पण तरीही चालतो ही वाट हिरवी पाय परी काट्यात परी. अरे चांगली कविता लिहिण्यासाठी तुला फुलांवर चालता येणार नाही, तुला काट्यात वरच चालावं लागेल. जोपर्यंत तुझे पाय रक्तबंबाळ होत नाहीत तोपर्यंत तुझ्याकडून वेदनेचं फूल निर्माण होऊ शकत नाही. आणि ते वेदनेचं फूल निर्माण करायचं असेल तर हे व्यूह कळावे लागतात. आणि ते व्यूह कळले की तो काय असतो हे कळत जातं. आता तो म्हणजे कोण हे या कवितेत ऐकूया.